नमस्कार. सर्व पालकांचे मनापासून आभार. आपल्या पॅरेंटिंग सेमिनारला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी धन्यवाद. आपल्या भागात बदलाची गरज आहे आणि पालक तयार आहेत, ह्या सेमिनारमधून मला हे पाहायला मिळालं. तुमचा ह्या ह्यूज रिस्पॉन्ससाठी खूप खूप धन्यवाद. आज मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की आपल्या गावातील मुलं कमी हुशार आहेत का? आपल्या तालुक्यातील मुलं कमी हुशार आहेत का? तर मला वाटते उत्तर आहे नाही. मग IIT, नीट, MSCET मध्ये आपली मुलं कमी का दिसतात? यामागचे मुख्य कारणं आहेत उशिरा सुरुवात, कारण लेट स्टार्ट. तयारी काय होतं ना, आमची 10 नंतर सुरू होते. 11वी-12वीमध्ये आम्ही कुठंतरी क्लासेस लावतो, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. दुसरा, कन्सेप्ट क्लिअरिटी नसणे, फक्त मार्क्स व फोकस आणि समजून घेण्याऐवजी रट्टा मारणे. तिसरं, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगवर काम नाही, लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होत नाही आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रॉब्लेम येते. आम्ही केव्हा त्याची तयारी करतो? जेव्हा फॉर्म भरतो आणि आपल्याला आलं त्याचा कॉल लेटर, तेव्हा आपण कॉम्पिटिशनसाठी तयारी करतो. पण तयारीचा वेळ वेगळा आहे. ओके. आणि आणखी एक मला असं लक्षात आलं की बोर्डबद्दल थोडं कन्फ्युजन आहे पॅरेंट्सना. तर बोर्ड इम्पॉर्टंट आहे, पण कन्सेप्ट जास्त इम्पॉर्टंट आहेत. जर बोर्डमुळे सक्सेस मिळत असेल तर प्रत्येक CBSE स्टुडंट IIT, नीट क्लिअर केला असता ना. ओके, पण तसं होत नाही. ओके, बोर्ड काय ना डायरेक्शन देतो, पण कन्सेप्ट डेस्टिनेशन ठरवते मित्र. ओके, त्याच्यामुळे बोर्डच्या मागे खूप न जाता कन्सेप्ट अंडरस्टँडिंगवर लक्ष द्या. ओके, म्हणून मी माझ्या शाळेमध्ये कसं आहे ना, थोडा वेगळा अप्रोच घेतला आहे मी. माझ्या शाळेमध्ये आम्ही काय करतो की 6 ते 9 पासूनच फाउंडेशन, JEE, नीट कन्सेप्टला आणि स्ट्रॉंग मॅथमॅटिक्सचा एक बेस तयार करतो, सायन्स आणि मॅथ्सच्या. आमच्या स्वतःचा सिलेबस आम्ही प्रिपेअर करतो आणि हे मी मागच्या वर्षीपासून सुरू केलं होतं आणि त्याचा रिझल्ट खूप सुंदर मला 8वीच्या मुलांमध्ये दिसला आणि त्याच्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स आला आहे त्यासाठी. त्यामुळे त्याच्यासाठी एक सेपरेट सिलेबस आम्ही तयार करतो आणि आमच्या शाळेमध्ये ॲक्च्युली एक स्पेशल मॅथ असतं, त्याला म्हणतो आम्ही शिशुविहार मॅथमॅटिक्स आणि शिशुविहार रिझनिंग. तर हे आम्ही ॲक्च्युली तिसरीपासूनच सुरुवात करतो. 3री, 4थी, 5वीचा आम्ही एक ग्रुप केला आहे, त्यासाठी एक वेगळा सिलेबस असतो आणि मग त्याची डिफिकल्टी ही 6वी, 7वी, 8वीमध्ये वाढत जाते. तर त्याच्यामध्ये काय की जनरल रिझनिंग, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो, गणितातले प्रश्न म्हणतो, की आपण जे शिकतो त्यापैकी कसे म्हणजे कॉम्पिटेटिव्हमध्ये कसं प्रश्न तयार होतात. जर एक उदाहरण घेतलं आपण, आपल्या मुलांना पर्सेंटेज काढता येतं, परंतु कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या याच्यामध्ये तोच प्रश्न आपल्याला विदिन 5 ते 6 सेकंडमध्ये सॉल्व करायचा असतो. तर मग कसं सोडवायचं? ओके, जर आपण त्यांना असं म्हटलं की 300 रुपयाचे 40% काढा, तर 300 रुपयाचे 40% काढायसाठी तुम्हाला 300 रुपयाचे 10% काढायला पाहिजे. मग तुम्ही फॉर्म्युला वापराल, तर फॉर्म्युला वापरता वेळ जातो, तुम्हाला उत्तर येईल, परंतु वेळ निघून जातो आणि सगळ्या प्रोसेस करता तुम्हाला कमीत कमी 45 सेकंड जातात. तर ट्रिक काय आहे की 300 रुपये असेल आणि 300च्या एका शून्याच्या नंतर एक डॉट लावला तर 30 रुपये होतील, म्हणजे ते 10% झाले. आणखी एक डॉट लावला तर 1% म्हणजे 3 रुपये झाले. आणि असं मग 40% म्हणा किंवा 43% म्हणा, ते लगेच सॉल्व होतात आणि असे प्रॉब्लेम ट्रिक्सनी सॉल्व केल्या जातात. ओके, तर मग याचे जे सगळं जे आहे म्हणजे हे कसं सोडवायचं, किती त्रिकोण दिले आहेत आकृतीमध्ये ते कसे सोडवायचे, किती क्यूब्स दिलेले आहेत आकृतीमध्ये ते कसे सोडवायचे. एखादा क्यूचा प्रॉब्लेम असतो, जसं सीता हे ह्या लाईनी पहिल्या रांगेमधून 4थ्या नंबरवर आहे आणि मागच्या याच्यामधून राम हा 7व्या नंबरवर आहे, तर त्यामध्ये एकूण किती मुलं असतील, राईट. याला क्यूचे प्रॉब्लेम म्हणतात. ते डायरेक्शनचे प्रॉब्लेम्स असतात. तर डायरेक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करायची पद्धत वेगळी आहे. तर आम्ही विद्यार्थ्यांना आतापासून म्हणजे 3रीपासूनच आम्ही शिकवत जातो. एक कन्सेप्ट शिकायला लागेल ना 1 महिना, काही प्रॉब्लेम नाही, परंतु कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, आणि दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला म्हणजे तुम्ही त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 100पैकी तुम्ही तुमचा 1 मार्क पक्का केला. असं एक मार्क मिळवत तुमची ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर होते मित्रांनो. आणि त्याला एक खूप वेळ लागतो. हा काही 2 महिने, 4 महिने, इव्हन 1 वर्षाचा प्लॅन नसतो. ओके, हे स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ग्रॅज्युअली ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. ग्रॅज्युअली हे कॉन्फिडंट येत असतात. आता कोणी म्हणेल नाही तुमच्या एखाद्या 4थ्यातल्या विद्यार्थ्याला बोलू आणि नाही, नो, नॉट लाईक दॅट. ओके, हा कम्प्लीट प्लॅन जसा जसा तो मोठा होतो, 8व्या, 9व्या, 10व्या वर्गामध्ये जातो, त्याच गोष्टी वारंवार येतात, तेच कन्सेप्ट वारंवार त्याच्यात येत राहतात आणि त्याच्या मेंदूला सवय होते की इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि मग तो विसरत नाही. ओके, आमची सवय आहे जनरली असते, माफ करा मला, पण कसं ना, आज झाड लावलं ना तर उद्याचे आंबे येतील का? नाही, असं शक्य नाही आहे.
ओके. कारण मुलं काय ना, छापाचे गणपती किंवा कानोबे नाही आहेत की घेतली माती, घेतला साचा आणि बनवला कानोबा. नाही, त्यांना वेळ द्यावा लागतो, त्यांना कॉन्फिडन्स द्यावा लागतो. ओके. आणि बघा, हे सगळं करताना कोर्स जो असतो ना, म्हणजे दिशा थोडी बदलते, थोडी आम्ही रॉंग दिशेला पण जातो, पण ते कोर्स करेक्शन करणारं पण पाहिजे. म्हणजे आम्ही शाळेच्या माध्यमातून त्यांना पुढे जाऊ देतो, कोर्स करेक्शन करतो, कुठे चुकतात आणि सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. ओके. पण पॅरलली सगळे प्रिपरेशन आम्ही आमच्या शाळेतून करून घेतो. ओके. आता सिलेबस बनवणे, का बरं आम्ही हा विचार केला? आम्ही एवढ्या पब्लिकेशनच्या पुस्तकं बघितल्या, एवढ्या महाग महाग पुस्तकं असतात. ओके. आणि खूप एवढं लेंदी सगळ्या गोष्टी असतात. जसं निगेटिव्ह नंबर, व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह नंबर? अ नंबर इज लेस दॅन 0 इज अ निगेटिव्ह नंबर. त्यासाठी 2 पानाची थेरीची अजिबात आवश्यकता नाही. कन्सेप्ट. ओके. कन्सेप्ट, अ नंबर इज लेस दॅन 0 इज द निगेटिव्ह नंबर. ओके. मग याच्यामध्ये मुलं कुठं कन्फ्यूज होतात की -2 लहान आहे की -10 लहान आहे. ओके. इथेच म्हणजे सगळं झाल्यावरही कन्फ्युजन तिथे असते. म्हणजे एज अ शिक्षक म्हणा, एज अ संस्थापक म्हणा, मी शाळेचा संस्थापक आहे शिशुविहार शाळेचा, तर मला ते फोकस ठेवावं लागतो की माझं मुलं कुठे चुका करतील, तिथे मी उभं राहायला पाहिजे. ओके. आणि कुठे कुठे चुका करू शकतात, त्या कशा त्यांना करू द्यायच्या आणि मग दुरुस्त करायची आहे. राईट. दिस इज द ॲक्च्युली प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच अशा पद्धतीने काम करतो. ओके. मग आमची मुलं टीममध्ये काम करायला शिकायला पाहिजे. कारण तुम्ही ओपन जॉब मार्केटमध्ये जाता तेव्हा तुमची हुशारी इम्पॉर्टंट असते, परंतु त्याच्याबरोबर हा मुलगा टीममध्ये काम करतो का हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं. ओके. मग त्याच्यासाठी शाळा काय करतात मला नाही माहीत, बाकी शाळा काय करतात, पण मी काय करतो हे मी सांगू शकतो. मी काय केलेलं आहे की मी 8वी 6वी आणि 7वी म्हणजे आमचा ग्रुप आहे, 6वी ते 8वी असं 3 वर्षाचा एक ग्रुप केला आहे मी. त्यामध्ये टीम बनवलेल्या आहेत. काही मुलांनी आपल्या टीमचं नाव न्यूटन ठेवलं, कोणी बिल गेट ठेवलं. आणि त्या टीममध्ये 6वीचे काही मुलं, 7वीची काही मुलं आणि 8वीची असं ग्रुप केला. त्यामध्ये 8वीचे मुलं टीम लिडर आहेत. आता टीम लिडरचं काम काय असतो कंपन्यांमध्ये की आपल्याला एखादा प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर त्याचा रोडमॅप क्लिअर करणं. ओके. त्याचं डिझाईन क्लिअर करणं आणि आपले जे टीम मेंबर्स आहेत त्यांची मदत घेणं आणि त्यांच्यासाठी छोटे छोटे टास्क तयार करणं. ते टास्क केल्यानंतर त्यांच्याकडून ते छोटे छोटे टास्क कंप्लीट करून घेणं आणि मग एंटायर प्रोजेक्ट हा कंप्लीट होतो. हे जनरली प्रॅक्टिस आहे. ओके. तर जी ही प्रॅक्टिस आम्ही आतापासून मुलांमध्ये रुजवली तर प्रोफेशनलिझम वाढेल, टीममध्ये कसं काम करायचं, टीमची स्पर्धा कशी मॅनेज करायची, याचा आतापासून आपल्याला ती सवय द्यावी लागते आणि आम्ही हे करतो शाळेमध्ये. ओके. आणि हा अनुभव मला का बरं आला? कारण मी त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मागच्या 20 वर्षापासून काम करत आहे. आणि मग येणाऱ्या मुलांमध्ये काय स्किल हव्या आहेत, येणाऱ्या स्टुडंटमध्ये काय स्किल पाहिजे. ओके. आणि सरकार याच्यासाठी खूप पैसा खर्च करते बरं स्किल इंडिया प्रोग्राममधून, तरी ते स्किल येत नाही मुलांना. कारण आम्ही इंटरव्ह्यू घेऊन थकतो पण मुलं आम्हाला सापडत नाही. आणि हा खरंच ॲक्च्युली हा खूप शोकांतिक आहे. मग याचा अर्थ की मुलं नाही आहेत का? तर मुलं पण खूप पडून आहेत. हजारोनी लाखोनी इंजिनिअरिंग आणि BSc केलेले आहेत मुलं, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग सगळं. मग हा गॅप का बरं आहे? राईट. हे सगळ्या गोष्टी शाळेमधून यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतरचा जो वेळ आहे ना तो वाचेल. जेव्हा ते मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा शिकायला जातील तेव्हा त्या अप्रोचने शिकतील आणि तो खूप महत्त्वाचा आहे. तो अप्रोच महत्त्वाचा आहे. आणि आता बेसिक जे मिडल स्कूल हायस्कूल यांचं काम आहे की मुलांमध्ये ना अप्रोच तयार करणे, तो थॉट तयार करणे. ओके. आणि मला वाटते की बहुतेक शाळा तिथे कमी पडत आहे. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना ते आज जगामध्ये काय चाललं आहे, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काय चाललं आहे, त्याचा एक्सेस त्यांना नाही आहे. ॲटलिस्ट त्या संस्थापकांना सुद्धा एक्सेस नाही आहे. आणि ॲटलिस्ट असं मी मला याचा मला अभिमान आहे की चला आपण जी शाळा चालवतो ॲटलिस्ट आज जगात काय चाललं आहे त्यासाठी आपण त्यांना हे विजन आपण मुलांना देतोय. त्याचे रिझल्ट तुम्हाला आजच नाही दिसतील. ओके. मुलांना तुमचं थोडे मोठे होऊ द्या. ओके. आज 3रीतला मुलगा 4थीतला मुलगा लगेच प्रोडक्टिव्ह होत नाही. ओके. मुलांना 7वी 8वीत येऊ द्या. ओके. त्याच्यानंतर त्याचं ते आणि ते काय म्हणतात ना कम्पॅरिझन करणं तर टोटली चुकीचं आहे. ओके. कारण तो स्वतःचं एक अस्तित्व आहे त्या विद्यार्थ्याचं, त्या मुलाचं. ओके. त्या अस्तित्वानुसार त्याच्या थॉट प्रोसेसनुसार तो आपलं पुढचं जग करेलच, कॉन्कर करेल. ओके. आमचं जर शाळा म्हणून काय म्हणजे आमचं काय तिथे रोल आहे, त्याची थॉट प्रोसेस डेव्हलप करणं, त्याला मॅच्युअर थॉट डेव्हलपमेंट प्रोसेसकडे वळवून घेणं.
ओके. बाकी हे सिलॅबस ABCD 1 to 10 हे येत जातील, काही नाही. तो उशिरा केलं काय, आधी केलं काय, ओके. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. तर आम्ही काय करतो की आमच्या शाळेमध्ये कन्सेप्टवर आम्ही जास्त फोकस करतो. म्हणजे आज 7व्या वर्गामध्ये 10 धडे आहेत आणि 10 नाही झाले तरी चालतील, 8च करा, 7च करा, पण ते परफेक्ट करा. ओके. हां, याच्यासाठी थोडा पॅरेंट्सकडून आम्हाला थोडं हे येतो, म्हणजे रेजिस्टन्स येतो. ओके, नहीं ये पूरा नहीं पढ़ाया आपने, ये आधा ही पढ़ाया. नहीं, इट्स नॉट इम्पॉर्टेंट, क्योंकि 8वीं में फिर से वही आने वाला है. ओके. जो इंटीजर नंबर आपके बच्चे ने छठी में पढ़ा है, 7वीं में जो पढ़ेगा, फिर उसको और थोड़ा डिफिकल्ट लेवल में आगे में आएगा. ओके, वो फिर से आएगा. लेकिन उसका बेस प्रॉपर हो गया है तो फिर 8th में उसके लिए आसान है. राइट. ऐसे तो होता क्या है कि इसके बारे में स्कूल डिटेल में नहीं सोचते. अब बड़ी बड़ी स्कूलों को, किसी का नाम नहीं लेना चाहता, लेकिन आपके बच्चे वहाँ जा रहे हैं, आप हजारों में, क्या बोलते, मैंने तो सुना है कि 40-40, 50-50 हज़ार फीस भर रहे हैं, फिर भी आपके बच्चों को बाहर ट्यूशन लगाना पड़ रहा है. सो दैट इज़ नॉट गुड. राइट. यू हैव टू थिंक ऑन दिस. सो किस थॉट प्रोसेस से हम अपने बच्चों को बड़े स्कूल में भेज रहे हैं? कि हमारे पास बहुत ज़्यादा पैसा है, हम अपने बच्चे के ऊपर बहुत पैसा फेंक सकते हैं, हम उसको बड़ी बिल्डिंग में जैसे इंफ्रास्ट्रक्चर वाली बिल्डिंग में पढ़ा सकते हैं. गुड. ओके, दैट इज़ योर थॉट प्रोसेस. यू मे राइट. ओके, मैं आपको गलत नहीं ये कर रहा. ऐसे बात होती तो फिर रविंद्रनाथ टैगोर जी ने जो पेड़ के नीचे बच्चे पढ़ाते थे, क्या वो रॉन्ग थे? राइट. उनके पास तो इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर नहीं था उस समय. ओके. तो म्हणजे माझ्या सगळ्या जे माझे म्हणजे मित्रमंडळी आहेत, भगिनी आहेत, यांना सांगायचं हे आहे की मोठी बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर अजिबात मॅटर करत नाही. ओके. तर शाळेच्या थॉट प्रोसेस काय आहे, ते त्या विद्यार्थ्याच्या संबंधात काय विचार करतात, ओके, ते काय पूर्वतयारी स्वतः शाळा करते. कारण मुलांना आजसाठी नाही घडवायचं आहे, मुलांना आजच्या 10 वर्षानंतर, म्हणजे आज जो मुलगा पहिल्या वर्गात आहे तो 15-16 वर्षांनंतर त्या याच्यामध्ये जाणार आहे, त्या मार्केटमध्ये जेव्हा जम्प करेल तेव्हा त्या मार्केटची स्थिती काय असेल हे संस्थापक जे समजतील तेच त्या विद्यार्थ्याला आज दिशा देऊ शकतात. ओके. मला वाटत होतं हे सगळं आधी पण करायचं, पण मी माझ्या ॲक्च्युली बिझी लाईफ शेड्यूलमुळे, माझ्या ऑफिसमुळे म्हणा, किंवा स्वतः मी आत्ता ॲक्च्युली मी MTech 2 वर्षाचा माझा कोर्स मी कंप्लीट केला आहे, आता मी फ्री झालो. तर माझी इच्छा होती करायची, पण बिकॉज ऑफ, आय एम रिअली सॉरी, तर बिकॉज ऑफ दॅट बिझनेस मी करू शकलो नाही. बट आय एम टोटली फ्री. बट ऑफिस आहे माझं, ऑफिस वर्क. But now I can spend time with my students, and they are not students, okay, they are my friends. We have very friendly environment in our school, okay, because I also learn lot of things from them and they are also learning from me. Okay, this is the kind of experience sharing school. Okay, it is not a teacher and student school. Okay, our school is a experience sharing school. Okay, we discuss on the different thought process. Okay. And I thought this is a good learning experience actually students should have. ओके. तर ह्या आमच्या सगळ्या प्रोसेसमुळे पुढे काय होते की 10चे मार्क्स इम्प्रूव्ह होतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोपी होते, कॉन्फिडन्स वाढतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कॉन्फिडन्स. आणि आमची मुलं ना मोठे स्वप्न पाहायला लागतात. आतापासून ते पायथॉन, काय म्हणतात, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, याच्यावर ते काम करतात आहेत. Arduino बोर्ड, IoT ज्याला म्हणतात, ते फ्युचर आहे. इज अ फ्युचर. इलेक्ट्रॉनिक्स इज अ फ्युचर. त्याच्यावर काम करतात. ओके. एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशी क्रॅक करायची त्याच्यासाठी आतापासून आमचं सुरू आहे. त्याच्यावर म्हणजे त्याच्या सिलेबस बनवणे, त्याला बदल घडवणे, नव्या गोष्टी आणणे आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ओके, शाळेमध्ये योग्य निर्णय घेणे. ओके. त्यासाठी मला विनंती आहे तुम्हाला की जॉईन करा आम्हाला. ॲडमिशन प्रोसेस सुरू आहेत, लिमिटेड सीट्स असतात, तर जॉईन करा. कारण आणखी एक मी म्हणेन की प्लीज जॉईन अस. व्हाय? टू स्ट्रेंथ अस. आम्हाला तुम्ही जॉईन करा, त्याच्यामुळे आम्ही स्ट्रेंथ होऊ आणि चांगले आणखी विद्यार्थी घडवायला आम्हाला त्याच्यात आणखी म्हणजे मग एन्जॉय होईल, कॉन्फिडन्स येईल. आणि आम्ही जर तुम्हाला आवडत नसेल फॉर काही चुका होत असेल आमच्याकडून, तरी आम्हाला जॉईन करा. का बरं? टू चेंज अस. ओके. टू जॉईन अस. इफ यू लाईक अस, प्लीज जॉईन अस टू स्ट्रेंथ अस. इफ यू डोंट लाईक अस, स्टील जॉईन अस टू चेंज अस. बिकॉज तुमच्या त्या इनपुट्समुळे आम्ही आमच्यात बदल घडवायलाही तयार आहोत. ओके. सो थँक यू सो मच. आय विल क्रिएट मोर व्हिडिओज सिमिलर टू दिस.
And please, if you have any questions, come to our school. We are ready to solve your issues, any questions. Thank you so much.